नाशिकमधील चितेगाव चांदोरी शिवरस्ता मातोश्री नर्सरी शेजारी चितेगाव फाटा छत्रपती संभाजीनगर रोड तालुका निफाड येथे श्री दत्त मंदिर गोसेवा संस्थांच्या वतीने भव्य श्री दत्त मंदिर भूमिपूजन सोहळा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला। संस्थापक अध्यक्ष श्री ज्योतिष विद्या वाचस्पती श्री पुरुषोत्तम जोशी महाराज नाशिक यांच्या पौरोहित्याखाली ब्रह्मलीन श्री श्री 108 गुरुदेव पीर महंत योगी श्री गुरु बद्रीनाथजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने महंत योगी समशेरनाथजी मठाधिपती पुणे आचार्य महामंडलेश्वर परमपूज्य स्वामी संविदानंद सरस्वतीजी महाराज अध्यक्ष कैलास मठ ट्रस्ट पंचवटी नाशिक पीर महंत लकीनाथजी महाराज पंजाब महंत आचार्य डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख यांच्या शुभ आशीर्वादाने श्री दत्त मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महंत आचार्य डॉक्टर अनिकेत शास्त्री महाराज अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख वेदाचार्य श्री रवींद्र पैठणे गुरुजी महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान नाशिक खासदार श्री राजाभाऊ पराग प्रकाश वाजे आमदार श्री दिलीप काका बनकर महंत योगी समशेरनाथजी महाराज मठाधिपती पुणे माजी आमदार श्री योगेश बबनराव घोलप श्री दत्ताजी नाना गायकवाड चेअरमन देवळाली व्यापारी बँक श्री उद्धव बाबा निमसे माजी स्थायी समिती सभापती माजी आमदार श्री अनिल भाऊ कदम श्री मनोज खेडलेकर पुरोहित संघ अध्यक्ष सिन्नर श्री अतुलभाऊ धोंगडे नगर युवक मित्र मंडळ श्री निशांत नरेश अवस्कर युवा सेना नाशिक लोकसभा श्री समाधान थोरात बिल्डर्स उपस्थित होते। तसेच यावेळी दत्त मंदिर गोसेवा संस्थांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। या भूमिपूजन सोहळ्यात समस्त श्री दत्त भक्त मंडळचे शेखर जेठे आदित्य राजपूत प्रवीण हिंगमिरे संतोष प्रभाणे रामदास जाधव राजेश हिंगमिरे मुकुंद जाधव धनंजय सोनवणे सोमनाथ भडांगे अमोल धोंगडे शिवा धोंगडे अक्षय आहेर स्वप्नील आहेर महेंद्र पवार दिलीप महाले संदीप दिडे दशरथ दिंडे अनिल रणाळकर सिद्धार्थ नाठे प्रतीक काळे मिलिंद गंभीर बंडू जाधव रुही कांक्रिया दीपक पाटील वैभव थोरात राजेंद्र गुडवे कैलास टर्ले नितीन पेखडे श्री दत्त भक्त मंडळ व समस्त गावकरी मंडळी तसेच अमृतधाम नांदूर मानूर विडी कामगार नगर आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। दत्त मंदिर भूमिपूजन सोहळा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सर्व महंत यांच्या संकल्पातून हे सर्व होत आहे ते आमचे गुरुवर्य जोशी गुरुजी आणि त्यांच्या माध्यमातून होणारी ही सेवा धर्माचा प्रसार त्याचप्रमाणे इथं गोशाळाही टाकणार आहेत वेदांचं इथं शिक्षण ते चालू करणार आहे संस्कृत शिक्षण चालू करणार आहे आणि खरं म्हणजे धर्मासाठी देशासाठी अशा सर्व गुरुवर्यांचा आशीर्वाद आणि कार्य या शेवटचं ठरतंय। आपण बघताय दिवस जगाच्या पाठीवर वेगवेगळी राष्ट्र असेल त्यांची वाढणारी लोकसंख्या आजूबाजूला आपल्या सर्व इस्लाम राष्ट्र जगाच्या पाठीवर एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून भारत आणि पाक दोन देश समावेश आहे आणि म्हणून संपूर्ण जगाचा केला तर हिंदू हे अल्पसंख्याक झाले 4 नंबरला गेलेले मुस्लिम ख्रिश्चन यांचा 1 आणि 2 नंबर लागतो बाकी इतर समाज दिव्य श्री दत्त मंदिर भूमिपूजनाचा सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे। निश्चितपणे आपण जसं म्हणतो साधू संत येती घरात तुळशी दिवाळी दसरा त्याप्रमाणे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या कार्यक्रमाचं झालेलं आहे। संत महंत या ठिकाणी उपस्थित आहे आणि यांच्या उपस्थितीमध्ये
दत्त मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडलेला आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की असे मंदिरं असतील, अशा गोसेवा संस्था असतील, ह्या होणं नितांत गरजेचं आहे, जेणेकरून त्या परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक या निमित्तानं एकत्र येतात, आपल्या विचाराची देवाणघेवाण होत असते आणि निश्चितपणे त्या माध्यमामधून एक चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्या कुटुंबावर होत असतात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या शिवसेना पक्षाचे अतुलजी धोंबडे हे सातत्यानं बाबांच्या सान्निध्यामध्ये असतात आणि बाबा जे सांगतील ते काम सातत्यानं ते करत असतात. फार मोठे व्याख्यानाचे कार्यक्रम असो, खूप चांगले चांगले धार्मिक कार्यक्रम ते सातत्यानं करत असतात आणि म्हणून ही नवीन पिढी देखील त्या दृष्टिकोनातून वळाली पाहिजे. धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर आपण वळालो तर कुठेतरी व्यसनापासून आपण दूर राहतो. एक चांगलं कुटुंब त्या माध्यमामधून घडत असतं आणि मला निश्चितपणे खात्री आहे की या संस्थेच्या माध्यमामधून या ठिकाणी जे काही मंदिर उभं राहणार आहे ते अतिशय भव्य दिव्य असं मंदिर राहणार आहे आणि निश्चितपणे एक धार्मिक स्थळ या ठिकाणी नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. मी या संस्थेला, या ठिकाणी आलेल्या सर्व साधू संत महंतांना आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय श्रीराम, गुरुदेव दत्त. आज श्री दत्त मंदिर भूमी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचं. सगळ्या पाहुण्यांना, मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण सगळ्यांनी स्थान बांधावा. खऱ्या अर्थाने गुढीपाडवा हा सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा सर्व नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा. आमचे परममित्र, परमस्नेही ज्योतिष वाचस्पती पुरुषोत्तम जोशी गुरुजी यांनी जे कार्य घेतलेलं आहे ते लवकरात लवकर सिद्ध व्हावं अशी मी आशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज साधू संत महंत खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी उपस्थित मान्यवर माननीय श्री उद्धव बाबा निमसे, माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती नाशिक यांचा धर्मो रक्षति रक्षतः भव्यश्री दत्त मंदिर गोसेवा संस्थान आज या ठिकाणी साधू संत महंत गो ब्राह्मण आणि सर्व भक्त यांच्या उपस्थित भूतमनाचा जो कार्यक्रम आहे हा तो भारत आहे. धर्मकार्यासाठी जे पण काही योगदान आहे ते आप द्यायचं असेल तर ते आपण या ठिकाणी देऊ शकता. अर्थस्वरूपात किंवा आपण या ठिकाणी वस्तुस्वरूपात हे सर्व या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. हे भव्य दिव्य जे दत्त मंदिर गोसेवा संस्थान जे आहे ते विश्वकल्याणासाठी आहे, धर्मरक्षणासाठी आहे. म्हणून सर्व हिंदू धर्मीय लोकांनी या ठिकाणी एकदा अवश्य यावं, या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि दत्तगुरूंची आपल्यावरती कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. हे सर्वांना मी संस्थापक अध्यक्ष ह्या नात्याने मी सर्वांना विनंती करत आहे. जय गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. गो माता की जय. आज परमपावन अशा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दत्त मंदिर गोसेवा संस्थान या भव्य अशा संकल्पित आश्रमाचं धर्मपीठ आपण ज्याला म्हणूया त्याचं भूमिपूजन आज अत्यंत आनंदामध्ये वैदिक मंत्रोच्चारामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या नाशिकमध्ये असलेले संन्यासक परंपरेचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी समीरानंदजी सरस्वती महाराज, तसेच शमशेरनाथजी महाराज, त्याचप्रमाणे अनिकेत शास्त्री देशपांडे, उद्धव बाबा निमसे, सुनील भाऊ ढिकले आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वामीजींच्या हस्ते आणि या संकल्पाचे मुख्य अध्यक्ष असलेले आमचे परमस्नेही परममित्र श्री पुरुषोत्तम गुरुजी यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते गणेश पूजन, पुण्याहवाचन आदी पूजन करून भूमिपूजन संपन्न झालं आणि या सर्वांच्या हस्ते उदळ मारून या ठिकाणी त्या मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न झालेला आहे. या संकल्पामध्ये संकल्पित जे काही आपण या ठिकाणी भव्य दत्तमंदिर बांधणार आहोत, त्याचप्रमाणे गणेशाळा, वेधशाळा, लोकांना ज्योतिष मार्गदर्शन, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या काही समस्या असतील त्या समस्येचे समाधान निराकार करण्यासाठी या ठिकाणी पुरुषोत्तम जोशी महाराज हे मार्गदर्शन करतील
आणि या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये अत्यंत एक धर्मपीठ आणि सर्व हिंदू धर्मासाठी सर्वसमावेशक असं असलेलं हिंदूंच्या कल्याणासाठी हे धर्मपीठ नक्की स्थापन होणार आहे. या पीठाचा या सर्व ठिकाणी येऊन सर्व भक्तांनी हिंदूजनांनी आपलं सर्व हित साधन करून घ्यावं आणि आपल्या समस्या निराकरण करून आपल्या धर्माची कशी व्याप्ती वाढेल त्याप्रमाणे आपल्या सर्वांचं कल्याण कसं होईल या दत्त मंदिराच्या स्थानिकची सल्ला आहे. धन्यवाद. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.